सिटी न्यूजने उपस्थित केलेल्या अमरावतीतील अग्निसुरक्षेच्या गंभीर प्रश्नाचा मोठा इम्पॅक्ट आता दिसून आला आहे। शहरातील गर्दीच्या इमारतींमधील फायर सेफ्टीबाबत सातत्याने आवाज उठवल्यानंतर आता अमरावती महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये आली आहे। महापौरांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून शहरातील सर्व गर्दीच्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहे। अमरावती शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे। महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील शाळा, महाविद्यालय, खासगी कोचिंग क्लासेस, हॉस्पिटल्स, मॉल, हॉटेल, बाजारपेठा, मंगल कार्यालय आणि इतर गर्दीच्या इमारतींमधील अग्निसुरक्षेचा सखोल आढावा घेण्यात आला। प्रत्येक इमारतीत अग्निशमक यंत्रणा कार्यरत आहे का? आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध आहेत का? फायर एनओसी घेतले आहे का? अग्निशमक यंत्रांची नियमित तपासणी केली जात आहे का? याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सर्व संबंधित विभागांना समन्वयाने काम करत शहरातील सर्व गर्दीच्या इमारतींचे सर्वेक्षण करून 15 दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। यासोबतच शहराकरिता स्वतंत्र स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच एसओपी तयार करण्यात येणार असून यामध्ये अग्निसुरक्षेची किमान मानके, मॉक ड्रिल, आपत्कालीन स्थलांतर, अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि नियमित तपासणीची स्पष्ट कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे। अग्निशमक विभाग, नगररचना विभाग आणि संबंधित यंत्रणा संयुक्तपणे सर्वेक्षण करणार असून ज्या इमारतींमध्ये गंभीर त्रुटी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेत। इमारत मालकांनी अग्निशमक यंत्रणा सुस्थितीत ठेवणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले। एकूणच सिटी न्यूजने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेत प्रशासन आता प्रत्यक्ष ऍक्शन मोडमध्ये आले असून शहरातील अग्निसुरक्षा अधिक मजबूत करण्याकरिता मोठी मोहीम सुरू झाली आहे। अमरावतीतील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे। आता सर्वांच्या नजरा असतील त्या 15 दिवसात सादर होणाऱ्या सर्वेक्षण अहवालाकडे आणि त्यानंतर होणाऱ्या कारवाईकडे।